हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू फच फिल्म्स अँड फन या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि आजपासून आपण सुरू करत आहोत सिरीज. अशा वेगवेगळ्या विषयांवर मी वेगवेगळ्या सिरीज या चॅनलवर अपलोड करणार आहे. तर त्यातलीच एक सिरीज आज आपण सुरू करत आहोत, ज्याचं नाव आहे स्टॉर्म. तर या सिरीजचं नाव स्टॉर्म आहे आणि हा आहे त्या सिरीजचा एपिसोड 1. चला सुरू करूया फच फिल्म्स तर्फे एपिसोड नंबर 1 ऑफ सिरीज स्टॉर्म. तर या सिरीजमध्ये मी तुम्हाला या स्टॉर्म या विषयावर एक्सप्लेन कसं करणार आहे. तर मी मागे लॅपटॉप ठेवला आहे, त्याच्यावर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार केलं आहे याचं लेसन नंबर 1 म्हणजे व्हॉट इज स्टॉर्म याच्यावर. आणि ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यातले जर काही विषय असतील तर ते मी तुम्हाला बोर्डवर एक्सप्लेन करेन. तर मित्रांनो, मी तुम्हाला अशा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या मदतीने मी तुम्हाला एक्सप्लेन करीन. तर चला आता सुरू करूया. सिरीज स्टॉर्म एपिसोड नंबर 1. लेसन नंबर 1, व्हॉट इज अ स्टॉर्म. प्रेझेंटेशन बाय अर्जुन वांगणकर. ओके. तर मित्रांनो, हे बघा, अशा प्रकारचं स्टॉर्म आपल्याला सॅटेलाइट व्ह्यूने दिसतं. हे जे खाली आहेत ना, तर हे 2 प्रकार आहेत. हे 2 फोटोज आहेत. सॅटेलाइटच्या व्ह्यूने आपल्याला स्टॉर्म असं दिसतं. आणि हे जे आहेत, हे जे 2 इमेजेस आहेत ते ग्राउंड लेवलला जे आपल्याला दिसतं त्याचं एक्झाम्पल. सो there are many disturbance in our atmosphere. Example: flood, tsunami, earthquakes, volcanic eruption, etc. And one of them is a storm. So in this series we are going to learn about a storm in detail. In this episode number 1 of this series we are going to learn basically what is a storm. ठीक आहे. तर आपण या एपिसोड नंबर 1 मध्ये शिकणार आहोत की एवढा आपण वादळाबद्दल शिकणार आहोत. तर वादळ म्हणजे काय हे आपण या एपिसोडमध्ये शिकणार आहोत. ओके. तर चला पुढे वळूया. स्टॉर्म. अ स्टॉर्म इज अ डिस्टर्बन्स इन अटमॉस्फिअर ऑर एअर. म्हणजे एक स्टॉर्म जे आहे ते अटमॉस्फिअर आणि किंवा हवामानातलं एक डिस्टर्बन्स आहे. त्यांचं जे नॅचरल सायकल असतं ते सगळं डिस्टर्ब करून टाकतं. Thunderstorms, tornadoes and hurricanes are some powerful and sometimes dangerous types of storm. तर हे थंडरस्टॉर्म, टॉर्नेडोज अँड हरिकेन्स जे आहेत ते खूप पॉवरफुल आणि समटाइम्स डेंजरस टाइप्स ऑफ स्टॉर्म्स आहेत. People also use the word storm to describe strong winds or other forms of severe weather. लोक काय म्हणतात, जोरात जो वारा येतो त्याला किंवा आपलं जे सिव्हिअर वेदर असतं याला सुद्धा डिस्क्राईब करायला स्टॉर्म हा वर्ड वापरतात. अ स्टॉर्म इज अ डिस्टर्ब स्टेट ऑफ नॅचरल एन्व्हायरमेंट ऑर द ॲटमॉस्फिअर ऑफ एन ॲस्ट्रॉनॉमिकल बॉडी. तर अ स्टॉर्म इज अ डिस्टर्ब स्टेट. हे जे स्टॉर्म आहे ते एक डिस्टर्ब स्टेट आहे आपल्या नॅचरल एन्व्हायरमेंटचं किंवा एका ॲटमॉस्फिअरचं, एका ॲस्ट्रॉनॉमिकल बॉडीच्या ॲटमॉस्फिअरचं. ठीक आहे. आता पुढे होईल. A disturbance of atmosphere marked by wind and usually by rain, snow, hail, sleet or thunder and lightning. म्हणजे हे जे डिस्टर्बन्स आहे, जे वादळ आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक काय आहेत? विंड, रेन, स्नो, हेल, स्लीट और थंडर अँड लाइटनिंग. म्हणजे हवा, जोराचा पाऊस, कधी कधी बर्फ, कधी कधी काय म्हणतात त्याला हेल आणि थंडर अँड लाइटनिंग म्हणजे विजा. तर इकडे बघू शकता क्लाउडी, टॉर्नेडो, विजा अशा बऱ्याच कॅरेक्टरिस्टिक. मेनली तर विंड, रेन, स्नो, हेल, स्लीट, थंडर अँड लाइटनिंग या मेन आहेत. हे खूप सिव्हिअरली पाहिलं जातं एका स्टॉर्ममध्ये. तर आपल्याला आता स्टॉर्म म्हणजे नक्की काय हे व्यवस्थित कळाले तर एकदा आपण रिवाईज करूया. अ स्टॉर्म सॉरी. A storm is a disturbance in the atmosphere or air. Thunderstorms, tornadoes and hurricanes are some powerful and sometimes A storm is a disturbance in atmosphere or air.
Thunderstorms, tornadoes, and hurricanes are some powerful and sometimes dangerous types of storms. People also use the word storm to describe strong winds or other forms of severe weather. A storm is a disturbed state of natural environment or atmosphere of an astronomical body. ठीक आहे, तर आता आपण रिवाईज केलेलं आहे व्यवस्थित की स्टोम म्हणजे काय, आणि आय होप की तुम्हाला पण आता व्यवस्थित समजलं असेल की एक वादळ म्हणजे नक्की काय. सो थँक यू फॉर वॉचिंग दिस एपिसोड 1 ऑफ सिरीज. So guys, thank you for watching episode number 1 of series Storm. Please like, share and subscribe to Watch Films and Fun. आणि आता भेटूया एपिसोड नंबर 2 मध्ये, ज्याच्यापासून आपल्याला वेगवेगळे प्रकार करणार आहेत, ते कसे बनतात आणि त्यांच्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक करणार आहेत. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय गाईज.